नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय आजच्या संदर्भात बफे आणि सोरोस. आजच्या संदर्भात बफे आणि सोरोस असं म्हणण्याची कारण दोन. वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस हे तसे समकालीन आहेत. दोघांचाही जन्म 1930चा, म्हणजे आज दोघंही आज मितीला 95 आणि 95-96 वर्षांचे आहेत. दोघंही आज रूढार्थानं गुंतवणूक क्षेत्रामध्ये सक्रिय नाहीत, परंतु त्यांचा उल्लेख झाला नाही, त्यांचा संदर्भ आला नाही असा एकही दिवस जागतिक गुंतवणूक क्षेत्रात जात नाही. आणि आज मितीला वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस हे पुन्हा एकदा आठवायचं कारण म्हणजे ती दोन विरोधाभासाची टोकाची उदाहरणं आहेत ही गोष्ट खरी. पण एकंदरीतच आत्ता जी जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे त्यातनं किंवा त्याचं जी अनेक कारणं आहेत त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे कमोडिटी मार्केट किंवा मेटल मार्केट किंवा त्यातही प्रेशस मेटल मार्केट याच्याविषयी असलेली कारणं, त्यात आधी सुरुवातीला झालेली भरमसाठ वाढ आणि नंतरची पडझड. आयुष्याच्या एका टप्प्यावर वॉरन बफेनं सुद्धा सोन्यात गुंतवणूक केली होती. खरं म्हणजे तो त्याचा एरवीचा नेहमीचा असा गुंतवणुकीचा प्रकार नसला तरी सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॉरन बफे हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ओळखला जातो. आणि आजही या युद्धजन्य परिस्थितीमध्ये कमोडिटी मार्केट, मेटल मार्केट, विशेषतः प्रेशस मेटल मार्केट, याच्या प्रेशस मेटल मार्केटला बुलियन मार्केट असंही काही वेळेला काही ठिकाणी म्हटलं जातं, पण तो मर्यादित संदर्भ आहे. एकंदरीतच सोन्या चांदीची बाजारपेठ हा आत्ता महत्वाचा घटक आहे. आणि सोन्या चांदीची बाजारपेठ आणि तेलाची बाजारपेठ यांच्यामध्ये असलेली परस्परांची लव्ह हेट रिलेशनशिप, यातनं जागतिक कमोडिटी मार्केट घडत असतं. आणि या कमोडिटी मार्केटमधला या डेरिव्हेटिव्ह पद्धतीच्या व्यवहारातला माहीर खेळाडू म्हणजे जॉर्ज सोरोस. वॉरन बफे अशा पद्धतीच्या डेरिव्हेटिव्हच्या गणितांना नेहमी वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणायचा. या उलट जॉर्ज सोरोस हा मला स्वतःला विकून जर पैसे मिळतील आणि पैसे मिळाल्यानंतर मला स्वतःला माझ्या मूळ जागी आणता येईल याची खात्री असेल तर मी स्वतःलाही विकायला तयार आहे असं म्हणणारा जॉर्ज सोरोस. आणि बरोबर ह्या दोन्ही वृत्ती प्रवृत्ती आणि वागण्याच्या, बोलण्याच्या, स्वभावाच्या आणि व्यवहार करण्याच्या आजच्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये, विशेषतः जागतिक गुंतवणूक क्षेत्रामध्ये आणि त्यातही डेरिव्हेटिव्ह स्वरूपाच्या व्यवहारांमध्ये एकाच वेळेला कार्यरत आहेत. आणि म्हणून आपला आजचा विषय आजच्या संदर्भात वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस. चंद्रशेखर टिळक माझ्या याच युट्यूब चॅनलवरती आठवड्यात 3दा बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तिन्ही दिवशी सकाळी 6:30 वाजता मी बाजार गप्पांचे भाग गेले कित्येक वर्ष रिलीज करतोय. त्यातल्याच एका भागामध्ये मी वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांच्यावरती तासाभराचे व्हिडिओ केलेले आहेत. इच्छुकांनी ते जरूर पाहावेत हे तर सांगायचंच आहे. पण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या पद्धतीच्या माणसांचा किंवा या वृत्ती प्रवृत्तींचा मी गेली अनेक वर्ष अभ्यास करतोय. आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की गुंतवणूक पंचायतन माझं एक पुस्तक आहे. राजहंस प्रकाशन हे त्याचे प्रकाशक आहेत. सध्या त्याची 15वी आवृत्ती सुरू आहे. आणि या पुस्तकाची पहिली आवृत्ती ही 2000 साली प्रसिद्ध झाली आहे. त्याच्या आधीचं एक पूर्वासुरी असलेलं माझं गुंतवणूक गुरु नावाचं पुस्तक होतं. त्यातही या दोघांवरती मी त्रोटक स्वरूपात लिहिलं होतं. ही या पुस्तकांची जाहिरात आहे असं म्हणायला हरकत नाही, पण खरं एका अर्थी ते चुकीचं आहे. की कारण आता गुंतवणूक गुरु हे पुस्तकच उपलब्ध नाही, पण गुंतवणूक पंचायतन हे पुस्तक मात्र उपलब्ध आहे. एकंदरीतच वारंवार निर्माण होणाऱ्या संधी आणि त्याचा या मंडळींनी घेतलेला फायदा या दृष्टिकोनातनं या गोष्टींकडे बघावं लागतं. कारण अशी जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते त्याच्या नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या पण थोड्याशा नवीन स्वरूपाच्या किंवा निदान आधीच्या प्रकृतीपेक्षा थोड्या वेगळ्या विभिन्न स्वरूपाच्या अशा गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होत असतात. त्यामुळे अशा पूर्वासुरींच्या घटनांमध्ये वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस कसं वागले हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ती गरज अधोरेखित करण्यासाठीच बाजार गप्पांचा आजचा विषय वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस. केवळ गुंतवणूक करायची असं नव्हे तर त्याच्या पद्धतीनं वेगळी गोष्ट करता येते का हाही विचार करावा लागेल. अगदी साधं उदाहरण सांगतो की वॉरन बफे जसं एक अत्यंत यशस्वी गुंतवणूकदार म्हणून प्रसिद्ध आहेत, तसंच वॉरन बफे हे सलग 60 वर्ष
बर्कशायर हाथवे या एकाच कंपनीमध्ये कार्यरत होते. आता ती त्यांच्या स्वतःच्या मालकीची होती हा भाग वेगळा, पण एकंदरीतच केवळ दीर्घकालीन गुंतवणूक पैशाचीच नव्हे तर श्रमाची सुद्धा करायची असते, याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे वॉरन बफे आहे. आता आपण सगळेच जण मान्य करू की युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत असताना या अशा पद्धतीच्या स्वतःच्या श्रमाची, स्वतःच्या बुद्धीची आणि स्वतःच्या पैशाची दीर्घकालीन गुंतवणूक करत राहणं हे अत्यावश्यक असतं. अशाही अर्थानं आजच्या बाजार गप्पांचा विषय वॉरच्या संदर्भात वॉरन बफे. मग ती संधी दीर्घकाळासाठी वापरता कशी येते याचा विचार म्हणजे वॉरन बफे. आणि अशा पद्धतीनं सट्टेबाजीचे व्यवहार कसे करता येतात, हल्लीच्या सभ्य परिभाषेत त्याला ट्रेडिंग असं म्हणतात. विशेषतः डे ट्रेडिंग आणि सट्टेबाजी याच्यामध्ये फारसा फरक नसतो. अशा परिस्थितीमध्ये जॉर्ज सोरोस सुद्धा एक यशस्वी, भले वादग्रस्त असेल पण नाम बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ, या प्रवृत्तीचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे जॉर्ज सोरोस आहे. किती गंमत आहे पहा की एकंदरीतच अशा पद्धतीनं बाजारावरती, अशा परिस्थितीचा बाजारावरती होणारा परिणाम, याला सरकार कोणती पावलं उचलतंय एवढ्या करता एक बातमी प्रसृत केली जाते. अधिकृतपणानं कोणीही त्याचं समर्थन करत नाही आणि काही काळानंतर ती नाहीशी होते, पण ती बातमी जॉर्ज सोरोस बद्दल असते. हेही गमतीचं गणित असतं. बातमी अशी आली की जॉर्ज सोरोस यांना हाऊस अरेस्ट केलंय, घरामध्येच बंदी करून ठेवलंय आणि त्यांचा मुलगा अमेरिका देश सोडून पळाला. आता जॉर्ज सोरोस आणि त्याच्या मुलांची असलेली ख्याती, हे गणित लक्षात घेऊ. म्हणजे बाजारावरती आमचं लक्ष आहे, प्रसंगी आम्ही कडक पावलं उचलतो असाही संकेत त्यातनं द्यायचा होता. आणि मग त्याच्या लक्षात असं येतं की जॉर्ज सोरोस हे अमेरिकेतल्या राजकारणामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक आहेत. अशा वेळेला डोनाल्ड ट्रम्प निवडून येणार नाहीत याकरता त्यांच्या विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी कोट्यावधी डॉलर काही इलेक्शन्समध्ये जॉर्ज सोरोस देत होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीची विरोधी पक्षाच्या मतदारांना वॉरन बफे यांनी सुद्धा मदत केलेली आहे. परंतु कारवाई होताना जॉर्ज सोरोसचं नाव येतं. म्हणजे राजकारण, विशेषतः आंतरराष्ट्रीय राजकारण आणि गुंतवणूक, विशेषतः आंतरराष्ट्रीय गुंतवणूक यांचे नेमके लागेबांधे काय असतात. लागेबांधे या शब्दाला आपल्या मराठीमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही अर्थ आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि या दोन्ही अर्थांनी मी ही गणित करतोय कारण या दोन्ही घटकांचे प्रभाव, प्रवाह, प्रसार आणि प्रचार गुंतवणूक क्षेत्रात होत असतो. अशाही अर्थानं आपला आजचा विषय, आजच्या संदर्भात वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस. पण जर जॉर्ज सोरोसचं नाव अशा पद्धतीनं आत्ताच्या काळात अमेरिकी गुंतवणूक क्षेत्रात घेतलं जात असेल तर अमेरिकी गुंतवणूक क्षेत्रात आणि पर्यायानं जागतिक गुंतवणूक क्षेत्रात वॉरन बफे यांचं नाव वेगळ्या संदर्भात घेतलं जात आहे. वॉरन बफे हे जसं दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून प्रसिद्ध आहेत, तसंच वॉरन बफे बर्कशायर हाथवे या त्यांच्या कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असताना दरवेळची ते त्यांच्या भागधारकांना आणि ते पत्र लिहित असत. हे पत्र केवळ त्यांच्या भागधारकांपुरेसं मर्यादित राहत नसे. कल्पना करा हो, वॉरन बफे सारखा गुंतवणूकदार त्याच्या लक्षावधी शेअर होल्डर्सना म्हणजे भागधारकांना पत्र लिहितोय. ती पब्लिक प्रॉपर्टी होती कारण ते बर्कशायर हाथवेच्या वेबसाईटवरती उपलब्ध असतात. खरं सांगायचं म्हणजे बर्कशायर हाथवेच्या भागधारकांना दरवर्षी त्यांनी लिहिलेली पत्र या विषयावर पुस्तकं लिहिली गेली आहेत आणि त्याचा लक्षावधी प्रतींचा खप आहे, इतकी या पत्राला मागणी असते. कारण त्या पत्रांमध्ये अत्यंत मोकळेपणाने केवळ बर्कशायर हाथवे आणि त्यांनी त्या वर्षभरात केलेली गुंतवणूक याचं विवेचन नसतं असं नाही, पण ते मोजकं असतं. हा बर्कशायर हाथवेच्या अॅन्युअल रिपोर्टचा भाग आहे. त्यामुळे ते अॅन्युअल रिपोर्ट वाचले जाणारं सगळ्यात महत्वाचं गणित आहे. म्हणजे अमेरिकी गुंतवणूक क्षेत्रामध्ये आजही आदराने ते निवृत्त झाल्यानंतर म्हटलं जातं की बॅलन्स शीट ही आकड्याच्या पलीकडे कशी नेता येते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वॉरन बफेंचे त्यांच्या बर्कशायर हाथवेचे अॅन्युअल रिपोर्ट किंवा वार्षिक अहवाल. आपल्याकडं वार्षिक अहवाल गुळगुळीत असतात. आता तर ते आपण छापील स्वरूपामध्येच देत नाही. आपल्याला भागधारक म्हणून छापील स्वरूपामध्ये ते हवे असतील तर कंपनीकडे मागणी करावी लागते आणि कंपनी ती देते.
त्याच्या मागचं गणित असं होतं की पर्यावरणाचं नुकसान होऊ नये, कारण तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य गुंतवणूकदार आपले अहवाल वाचत नाहीत. परंतु बर्कशायर हाथवेचा अहवाल हा गुंतवणूक क्षेत्रामधला एक संचित आहे. मी सचिंत म्हटलेलं नाही. कारण त्याच्यामध्ये प्रत्येक त्या वर्षभरात घेतलेल्या गुंतवणूक निर्णयाची अत्यंत सविस्तर आणि मनमोकळी चर्चा वॉरन बफे करतात. आत्ताच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये हा कित्ता किती कंपन्या गिरवणार, अशा अर्थानं आजच्या संदर्भात वॉरन बफे यांचं उदाहरण दिलं जातं. वॉरन बफेनी हा गुण सद्गुण जो काही आहे तो त्यांचे गुरु बेंजामिन ग्रॅहम यांच्याकडनं उचललाय. बेंजामिन ग्रॅहम यांच्यावरतीही माझ्या मगाशी मी म्हटलं त्या गुंतवणूक पंचायत या पुस्तकामधलं पहिलंच प्रकरण आहे. बेंजामिन ग्रॅहम बेंजामिन ग्रॅहम यांना जागतिक गुंतवणूक क्षेत्राचं आद्य कुलगुरू असं म्हटलं जातं. त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते अत्यंत यशस्वी गुंतवणूकदार तर होतेच, पण ती गुंतवणूक करत असतानाच ते अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठांमध्ये गुंतवणूक हा विषय शिकवत असत आणि दिवसभरात किंवा त्या काळात त्यांनी घेतलेल्या गुंतवणूक निर्णयाची पूर्णपणानं जाहीर, खुली, मनमोकळी, सविस्तर चर्चा ती आपल्या वर्गांमध्ये करत असत. त्या निमित्तानं गुंतवणूकदार प्रबुद्ध व्हावेत आणि आपल्या बरोबरीनं इतरांनाही फायदा व्हावा, इतका विचार गुंतवणूक क्षेत्रात आज करण्याची आवश्यकता आहे. आणि आपल्या गुरूंचा हा वारसा वॉरन बफे यांनी तब्बल 6 दशक अत्यंत सातत्याने वापरला. मग अशा पार्श्वभूमीवर आता डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा अमेरिकेचं आर्थिक वर्ष संपतंय, त्या कंपन्या आपले वार्षिक अहवाल इतक्या मोकळेपणानं देतील का? कारण ती देण्याची आवश्यकता आत्ताच्या अनिश्चिततेच्या काळामध्ये आहे. म्हणूनही आजच्या संदर्भात वॉरन बफे असा विचार आहे. अगदी हा व्हिडिओ रिलीज होत असताना आपल्या देशाचंही आर्थिक वर्ष संपत आलंय, कारण आपण 31 मार्चला संपतं. मग 31 मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचे भारतातल्या नोंदणीकृत कंपन्या आपले वार्षिक अहवाल छापताना इतक्या मोकळेपणानं आपल्या वार्षिक कामगिरीचं आणि निर्णयाचं वर्णन करतात का, याबद्दलची एक उत्सुकता आणि त्या निमित्तानं आपल्या निर्णय प्रक्रियेची माहिती आपल्या भागधारकांपर्यंत पोहोचवण्याची पारदर्शकता, की जी युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या भागधारकांचा आपल्या शेअर्सवरती असलेला विश्वास टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहे, त्या दृष्टिकोनातनं बफे सारखे आपण वागू शकतो का, हा विचार करणं. आणि त्याचबरोबरीनं बफे ज्याच्यामध्ये गुंतवणूक करत असत त्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर ते असतील किंवा नसतील, पण त्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवणं, हे भागधारक म्हणून ते पाळत असलेली भूमिका तुम्ही आणि मी करू शकतो का? आणि अशा विश्लेषणाच्या, विवेचनाच्या, मग भले ते वैयक्तिक पातळीवरचा असेल, याची चर्चा. म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय, आजच्या संदर्भात बफे आणि सोरोस एका अर्थाने एक सकारात्मक दृष्ट्या कसं वागलं पाहिजे याचं गणित, आणि एका वेगळ्या अर्थी नकारात्मक दृष्ट्या म्हणजे कसं वागलं नाही पाहिजे. कारण शेवटी गुंतवणुकीमध्ये काय घ्यायचं आणि काय टाळायचं या दोन्हीचा विचार करावा लागतो. याची कारण 2. एक, तुमच्या माझ्याकडे असलेला वेळ कमी असतो, तुमच्या माझ्याकडे या क्षेत्राविषयी असलेली समज कमी असते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या माझ्याकडे जोखीम घेण्या एवढ्या पैशाचं, रकमेचं प्रमाण आणि सातत्य हेही कमी असतं. आणि म्हणून तर आपण म्हणतो की बाकी कशाचंही सोंग आणता आलं तरी पैशाचं सोंग आणता येत नाही. कारण शेअर बाजारामध्ये किंवा आपल्या गुंतवणुकीमध्ये आपलं नुकसान होतं, तो धक्का केवळ आर्थिकच नसतो, तर तो भावनिकही असतो, मानसिकही असतो, सामाजिकही असतो आणि वेगवेगळ्या अर्थानं कौटुंबिकही असतो. आणि याच्यावरचं उत्तर म्हणजे बफे आणि सोरोस. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय, आजच्या संदर्भात बफे आणि सोरोस. मनपूर्वक धन्यवाद.